तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आहे तारकर्लीपासून म्हणजे मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज आपण जाणार आहे. ठीक आहे. तर खरं तर इथं मी रात्री झालो तारकर्लीला आणि इथं स्टे केला. आता सिंधुदुर्गला जायला निघालो आम्ही. इथून सिंधुदुर्गला जायला आपल्याला आधी 30 किलोमीटर तिथून बोटीसाठी जायला लागेल. मग तिथून 15-20 मिनटं बोट घेणार आणि मग सिंधुदुर्ग. तो आता नाश्ता वगैरे झालेला आहे, घरातल्या आतमध्ये बसलेत, फॅमिलीसोबत आलेलं. तर आपण निघू इथून. मी तुम्हाला किल्ल्याच्या तिकडे गेलो किंवा काय इन्फॉर्मेशन मला भेटली की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवतो. तर आता किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही बीचवरती पोचलो आहे आणि कार पार्किंग इकडे केलेली आहे. ठीक आहे, 100 रुपये कार पार्किंगचे घेतले. आणि थोडंच पुढे गेलं की आपल्याला तिथून बोटी वगैरे पण अवेलेबल आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी. आता जाऊ. बोटीचे काय रेट पडतात ते पण मी टाकून देतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, सो बघा तुम्ही. तर आता इथं आपण बोर्डजवळ पोचलो आहे. हा बोर्ड आहे इथे, इथून आत जायचं आहे. पुढे तिकीट काउंटर आहे, तिकडे लाईन लावलेली. सो तिथून आपल्याला बोट्स वगैरे भेटतील किल्ल्यावरती जायला. आणि किल्ला समोरच आहे. ठीक आहे, हे इथं तिकीट काउंटर आहे ब्ल्यू कलरचं. आता जाऊ. ही लाईन सरळ त्याच्यासाठीच लावलेली आहे. तिकीट आहे. ₹100 पर पर्सन तिकीट पडलं. आणि तिकडे मागे तिकीट काढलं की इथून आपण सरळ जाऊन तिथे लाईन लावायला लागते. मग तिथून बोटीने समोरच किल्ला आहे. 15 ते 20 मिनटं. बसून घ्या घालते. थांबा जरा, घाई करू नका. या बोटीने इथे उतरलंय. हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये जाऊ आपण. 1 तास वेळ आपल्याकडे पूर्ण किल्ला फिरण्यासाठी. आपण आतमध्ये एंट्री घेतली आहे. किल्ल्याचा एंट्रन्स आहे. आतमध्ये एंट्री घेतली आणि किल्ल्याच्या एंट्रन्सला आपल्याला एक मंदिर भेटलं. मारुती मंदिर होतं ते. आणि इथे आता गेट बनवलं आहे, ग्रामपंचायत वायरी भूत म्हणून. किल्ल्यावरती पण आपल्याला थंड आणि बाकीच्या गोष्टी भेटत आहेत. तिकीट काढू आता. हां बोल. किती आहे? 5 रुपये एकाला. 5 रुपये एकाला. 5 रुपये एकाला. 4 जणांचे 20 रुपये आपण देऊ. पुढे आता एंट्री घेऊन. सिमेंटचा रस्ता बनवला आहे किल्ल्यापर्यंत जायला. तिथून एंट्री घेतल्याच्या नंतर
पाणी बॉटल घेऊ आपण, कारण की ना ऊन भरपूर आहे, गरम भरपूर होते. तर इथं बघा दुकानं असल्यामुळे लोक सामान वगैरे घेतात आणि इथे कचरा टाकून असे जातात. ठीक आहे, बघू आपण पाणीची बॉटल घेऊ इथे. आणि बॉटल आपल्याला पाणी बॉटल 20 रुपये. सात होते त्या खर्च 3850 रुपये खर्च आला. ह्यामध्ये 6 उत्सव होता. रामनवमी तलवार आहे शिवाजी काची टेकडीमध्ये, ती जगाला पदार्थ इंग्लंड झाली ती पण शिवाजीमध्ये सावंत आंघोळ केली जाते तेव्हा ती मूर्ती बघायला मिळते. हा शिवाजीमध्ये हाताचा आणि पायाच्या घातला तिकडे आनंद जाऊन आता 1 तास वेळ आहे. सो आता आपण इथून पुढे जाऊ आणि किल्ल्याकडे अजून पुढे आपल्याला वाट भेटते का ती बघू. या वाटेने आपण सरळ चाललो आहे पुढे. त्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असं उभं केलं होतं. त्याच्यात गाभारा आणि मेन आपलं जे जिथे सगळं ठेवलेलं होतं तिथे फोटो वगैरे अलाउड नव्हते. इथे आता छोटे छोटे घरं आहेत. इथे एक महादेव मंदिर आहे आणि ही भुयार मार्ग आहे. हे महादेव मंदिर आहे. इथे महादेव मंदिर आहे. ठीक आहे, भुयार मार्ग पण तिथूनच असेल. आपण पुढे जाऊन बघू. साखर विहीर आहे. आता एका तासात प्रत्येक गोष्ट शक्यता नाही होणार. तुम्हाला वरतून एक हे दाखवलं. ओके, पण आता शूज घातले समोर सर्वेच नाही काढणार. तुम्हाला वरतून विहीर आहे, साखर विहीर नाव दिलेलं आहे याला. ठीक आहे, हा पण रस्ता जातो त्या साईडला. टप्प्याटप्प्यावर दुकानं बनवली आहे त्यांनी. या रस्त्याने वरती जाऊ, तिथे पॉईंटवरती
ह्या शिड्या आहेत हे पण वरती. हा पॉईंट असा आहे इथे. ही सगळी अशी पूर्ण फिरून आहे. पूर्ण हे बघा हे ताटाचे. किल्ला भरपूर मोठा आहे पण भरपूर सुंदर आहे. ठीक आहे. समुद्र पावसाळ्यात पाणी वाढल्यानं जास्त मोठा वाटतं. मग त्याचा जो एंट्रन्स आहे किल्ल्याचा तो अजून काय बोलणार आपण त्याला की खूप एक एक्सपिरियन्स देतो आपल्याला. कारण की पाणीवरती खूप आलेलं असतं आणि बोटीतून ते उतरणं किंवा काय भरपूर सुंदर वाटतं. आणि इथं पूर्ण हिरवंगार असेल. इथं पर्यटक फोटो काढतात. ठीक आहे. संपूर्ण किल्ला असाच आहे. आता ही जी लाईन आहे तिथे वरती फक्त असे काही काही बनवलेले तिथून व्ह्यू येतो. सो आता एका तासात पूर्ण किल्ला फिरणं काही शक्य नाही आहे. सो आता आपण रिटर्न जाऊ. रस्त्यात काय भेटलं करू आपण. मातेच्या मंदिरात जाऊ. तिथून वरतून आपण किल्ल्याचा व्ह्यू बघितला आहे. ठीक आहे. सो आता इथून भवानी मातेचं मंदिर आहे तिथं जाऊन येऊ. इथे स्टॉलवरती स्पीकर लावलेत सामान विकण्यासाठी. आणि शेवटला एक सूचना मात्र आहे की ज्या गोष्टी घेतात त्याचा कचरा डस्टबिनमध्येच टाका. तुम्ही जर इथे येत आहेत कचरा मात्र किल्ल्यावरती पसरू नका. कचरा आपला डस्टबिनमध्येच टाका. भवानी मातेच्या मंदिराजवळ आलं आहे. ठीक आहे. इथे तुळस आहे आणि हे बाहेरून मंदिराचं व्ह्यू. आपण आतमध्ये जाऊया. चपला आपण इथेच काढू. दर्शन वगैरे घेतलं आहे. हा किल्ल्याचा भवानी मातेचं मंदिर आहे. हे आता रिडेव्हलप केलेलं आहे पण खूप सुंदर. आणि मूर्ती बहुतेक अजून जुनीच आहे. ठीक आहे. सो आपण बाहेर जाऊया आता. असा काहीचा व्ह्यू आहे. मंदिर आहेत आणि किल्ल्याचा परिसरही खूप सुंदर आहे. उन्हाळ्यामुळे आपल्याला फक्त झाडं वगैरे एवढी सगळी सुकलेली आहेत पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सगळा किल्ला हिरवागार असेल. सो आपण आता रिटर्न जाऊ. पण आहे बघू. हां नाही हां इथूनच आहे का तिथून. तिकीट 10 रुपये. तर ही वाळूनी बनवलेली गणपतीची मूर्ती आहे. ठीक आहे. या साईडला त्यावेळेसचे
देवघरातील पूजेचे साहित्य ठेवलेले आहेत. काही इथं तोफगोळा वगैरे आहेत. थोडं पुढे गेलं तर इथे ही लाकडी बोट आहे. दांडपट्टा, इथे ही पालखी. साईडला मराठ्यांच्या साम्राज्यातील विस्तार दाखवलेला आहे. ही लाकडाची बोट आहे इथे आणि स्थापनेची सुरुवात त्याचे काही पिक्चर्स कट करून लावलेले आहेत. शिवरायांचा महाप्रताप व पावनखिंड असा इथे पूर्ण इतिहास लावलेला आहे. लाकडाची बोट आहे आणि जस्ट आपल्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची ही फ्रेम लावलेली आहे. त्याच्या खाली तलवार वगैरे ठेवली आहे. साईडला काहीशे फोटोग्राफ्स आहेत आणि ही लाकडी क्रेन, हे ढाल वगैरे ठेवलेत. ह्या पगड्या आहेत, त्याच्यावरही काही फोटोग्राफ्स आहेत आणि अंकुश आहे. त्या साईडला हे टोप ठेवलेत आणि काही नाणी आहेत, त्यांच्यावरही फोटोग्राफ्स आहेत. आमचं झालेलं आहे फिरून आणि आम्ही बाहेर आलो आहे. ठीक आहे, आता इथून आपली बोट येईल आणि आपण आपल्या परत रस्त्याला जाऊ. पर्यटक इथे भरपूर आहेत आणि हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे सिंधुदुर्ग. आता आपण आता बोट घेऊ आपण आणि परत त्या साईडला जाऊ. आणि आता चाललो आहे कार पार्किंगमध्ये, गाडी लावली तिथं गाडी घेऊ आणि परत आपण आपल्या रेस्ट हाऊसला जाऊ. सो येणाऱ्या व्हिडिओ पण असेच बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये